बेलापूर येथे प्रहरी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आलेलं आहे। यामध्ये विविध यंत्रणांच्या 4225 सीसीटीव्हीची चित्रणं एकाच व्यासपीठावर आणण्यात आली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 ऑगस्टला केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय। नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। मोरबे धरणातील पाणीसाठा 93% पोहोचल्यामुळे महानगरपालिकेने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला। गोकुळाष्टमीपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। गणेशोत्सव मंडळांना यंदा निवासी दरानं सवलतीमध्ये वीज मिळणार आहे। त्यामुळे वीज खर्चाचा भार कमी व्हायला मदत होईल। बेस्ट उपक्रमानं सुरक्षित वीज वापरासाठी सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। तात्पुरता वीज पुरवठा घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना बेस्टच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। शालेय उपक्रमामध्ये दरमहा 3-4 जयंती, पुण्यतिथी आणि इतर अभियान, महोत्सव, उपक्रम हे आता गणेशोत्सवाची त्यामध्ये भर पडणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये गणेशोत्सवापूर्वी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत। मध्य रेल्वेवर 28 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। टिटवाळा स्थानकावर 15 डब्यांसाठी लोकलसाठी फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे टिटवाळा कसारा दरम्यान रात्री लोकल सेवा बंद असणार आहे। काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबईकडे येणाऱ्या 2 एक्सप्रेसच्या मार्गामध्ये बदल झालाय। सीएसएमटी मधील फलाटावर ब्लॉकचं काम आहे आणि त्यामुळे मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस 4 सप्टेंबरपर्यंत दादरपर्यंत धावेल, तर मंगळुरू मुंबई एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच धावणार आहे। मुंबई विमानतळाच्या T1च्या उत्तरेकडच्या भागात पाडकाम 15 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे। त्यामुळे काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळ आणि T2 कडे वळवलेली आहे। पुणे आरटीओनं MH12 नंतर आता नवी MH61 वाहन क्रमांक सिरीज ही सुरू केलेली आहे। चारचाकींसाठी MH61A आणि दुचाकींसाठी MH61B ही सिरीज असणार आहे। वाहनधारकांना चॉईस नंबर सुद्धा देण्याची संधी मिळणार आहे। ईद-ए मिलाद निमित्तानं पुण्यामध्ये मिरवणूक काढली जाणार आहे। वाहतूक व्यवस्थेमध्ये तात्पुरते बदल केलेले आहेत। मिरवणुकीच्या मार्गावर आणि आजूबाजूच्या 100 मीटर परिसरात वाहन पार्किंगला बंदी असणार आहे। मुंबईतील ठाण्यातील वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कळवा कल्याण 75 वर्ष जुनी पारेषण वाहिनी 110 केव्ही वरून 220 केव्ही करायला उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। सुमारे 488 कोटींच्या या प्रकल्पामध्ये खारफुटीचं नुकसान होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। ईद-ए मिलाद निमित्तानं सोलापूरमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठी तयारी केली आहे। मुस्लिम बहुल भागामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट केली आहे। प्रमुख चौकांमध्ये इस्लामिक संस्कृती आणि पैगंबरांच्या जीवनावर आधारित देखावे सुद्धा उभारलेले आहेत। पावसाळ्यामध्ये पाणी कमी झालेलं आहे, पाऊस कमी पडतोय, त्याच्यामध्येच आता उष्मा वाढलेला आहे। राज्यातील विजेची मागणी सुद्धा त्यामुळे वाढली आहे। मंगळवारी संध्याकाळपर्यंत 28,179 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली। ऑक्टोबरपासून ही मागणी 30,000 मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत। पावसाअभावी सोयाबीन, हळद, कापूस यासह खरीप पिकांना दुपारी पडत असलेल्या उन्हाचा फटका बसतोय। या वातावरणातल्या बदलामुळे पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे। उत्पादनात घट होईल अशी ही भीती आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। जिल्ह्यातील 39,405 शेतकऱ्यांच्या खात्यावर 287 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम वर्ग झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीपाची पिकं आता वाढू लागली आहेत। मका, सोयाबीन, कापूस पिकांवर परिणाम झालाय। पुढील 2 ते 3 दिवस पाऊस आला नाही तर उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये महिन्याभरापासून पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकं संकटात आली आहेत। सोयाबीन, कापूस, तूर, मका वाढू लागलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हातामध्ये पैसे नसल्यामुळे ग्रामीण बाजारपेठेवर सुद्धा त्याचा परिणाम झालाय। उलाढाल सुमारे 50% कमी झाली आहे।
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या बरडा पिंपरी गावातील मुख्य रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य पसरले, त्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत. अनेक वाहनं चिखलामध्ये फसलेली आहेत, अडकून पडत आहेत. रस्त्यांमुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हिंगोलीमधल्या दिग्रस करवडे दाटेगाव शिवारातल्या प्रस्तावित साठवण तलाव प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले. या प्रकल्पासाठी 90,61,00,000 निधी मंजूर केलाय. तलावामुळे अनेक शेतकरी कुटुंब भूमिहीन होण्याची शक्यता असल्यामुळे ग्रामस्थांचा विरोध आहे.